Praise the Lord. येस, प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वराने पुन्हा एकदा आपणा सर्व प्रियजनांबरोबर सहभागिता करण्यासाठी मला इथं संधी दिली, त्याबद्दल मी खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आणि या समय आपण देवाच्या वचनाकडे वळत असताना, त्याच्यावर चिंतन आणि मनन करत असताना आपण आपलं चित्त, आपलं मन, जग आणि जगातले सर्व विचार दूर करूयात. आपलं चित्त, आपलं मन त्या परमेश्वराच्या ठाई एक करूयात. आणि आज परमेश्वर आपणाशी काय बोलू इच्छितो, परमेश्वराला आज आपणाशी काय बोलायचं आहे आणि कशा प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराला कार्य करायचं आहे, याच्यावर आपण चिंतन आणि मनन करूयात. आपण शांत राहूयात आणि प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिता प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. परमेश्वर, या समय आम्ही प्रार्थना करतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, तू महान आणि सामर्थ्यशाली, गौरवशाली स्वर्गीय पिता आहेस. परमेश्वरा, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हा सर्वांची भेट घेतोस, तू आम्हाला चालवतोस. परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आतापर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे तू आम्हाला सांभाळस. हो प्रभू, त्यासाठी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आज तुझ्या सहभागितेमध्ये तू आम्हाला एकत्रित केलंस. हो परमेश्वरा, आम्ही प्रत्यक्ष एकमेकाला भेटू शकत नाही, परंतु हे जे साधन तू आम्हाला दिलेलं आहेस, ऑनलाईन मीटिंग जे तू आम्हाला दिलेले आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. प्रत्येक प्रकारचा अडखळण, नेटवर्क कंजेक्शन्स आणि परमेश्वरा सर्व गोष्टी ज्या अडखळण निर्माण करत येशूच्या नावामध्ये त्या आम्ही दूर करतो. अत्यंत फ्लुएंटली ही मीटिंग चालावी यासाठी तू साहाय्य आणि मदत कर, अशा मी तुझ्याकडे विनंती करतो. प्रभू, ऐकणाऱ्यांच्या आत्मिक कान, आत्मिक नेत्र तू उघड आणि जे काही तुझ्या वचनांचं प्रगटीकरण तू आम्हाला आज देत आहेस, त्याच्याद्वारे आम्ही अधिकाधिक आशीर्वादित व्हावं, फलद्रूप व्हावं, यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला साहाय्य आणि मदत कर. हो प्रभू, प्रत्येक प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स, हो परमेश्वरा, डिस्टर्ब करणारे सर्व गोष्टी प्रभू येशूच्या नावामध्ये या मीटिंग पासून, ऐकणाऱ्यांपासून आम्ही दूर करतो, अशा मी तुझ्याकडे विनंती करतो. प्रभू, धन्यवाद देतो पुन्हा एकदा की तू ही संधी आम्हाला दिली. सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे कर, प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा परमेश्वराचे मी आभार मानतो की परमेश्वराने या मीटिंगमध्ये आपल्याला चालवलेलं आहे. गेले अनेक वर्ष झाले ब्रदर कुणाल मायकल या मीटिंगच्या द्वारे आपण सर्वांना लीड करत आहेत. आणि खरोखर ह्या सर्व गोष्टी केवळ देवाच्या गौरवासाठी आहेत. आणि मी पाहतो की दर गुरुवारी उपास असतात. सर्वजण दिवसभर उपास करत आहेत, प्रार्थना करत आहेत, नंतर संध्याकाळी येऊन सहभागिता करून उपास सोडत आहेत. आणि खरोखर ह्या सर्व गोष्टींसाठी परमेश्वराचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत, नाही का? आणि दर शनिवारी देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण सर्वजण अगदी आतुरतेने एकत्र येत असतात आणि ह्या सहभागितेच्या द्वारे देवाचा गौरव करत असतात. खरोखर या सर्व गोष्टींसाठी आपण देवाचे आभार मानूयात. प्रियांनो, देवाचं वचन आम्हासाठी किती महत्वाचं आहे आणि देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये कसं कार्य करतं याच्या बाबत आपण नेहमी ऐकतच आहोत. प्रत्येक संदेशाच्या वेळेस मी ती गोष्ट सांगत देखील आहे. देवाचे प्रत्येक सेवक जे इथं संदेश देतात ते देखील सांगत आहेत. तर त्या संदर्भातलं एक वचन मी आपणासमोर वाचतो. यहोशुवा 1:8 कोणाला सापडलं तर त्यांनी प्रथम वाचावं अशी मी विनंती करतो. हळूहळू वाचा. यहोवा 1:8 आपण वाचू. शास्त्र ग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे, दिवसा आणि रात्र त्यांचे मनन कर. त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन कर, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील. येस, आमेन. काय म्हटलेलं आहे? नियमशास्त्राचा हा ग्रंथ म्हणजे देवाचं जे वचन आहे ते सदैव तुझ्या मुखामध्ये राहू दे, रात्रंदिवस, असं म्हटलेलं नाही का? तर परमेश्वर यहोशुवाला ह्या गोष्टी सांगत आहे. आणि इब्री लोकांचं पत्र याचा 4था अध्याय आणि 12वं वचन ज्याला सापडेल त्यांनी वाचा. मी वाचतो. इब्री लोकांचं पत्र 4था अध्याय 12वं वचन आपण वाचूया. कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे, ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे व मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार
व वृत्ती यांचा न्याय करणारे आहे. ओके. ह्या व्हर्जन मध्ये असं म्हटलेलं आहे, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. म्हणजे परमेश्वराचं वचन आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. परमेश्वराचं वचन जर आमच्या जीवनामध्ये नसेल, आमच्या मुखामध्ये नसेल, आमच्या अंतःकरणामध्ये नसेल, तर आमचं जीवन हे भटकल्याप्रमाणे आहे, नाही का? आमचं जीवन हे रस्ता चुकल्यासारखं आहे. देवाच्या वचनानुसार जर आम्ही आमचं जीवन जगत नसू, तर आम्ही स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी किंवा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आम्ही आहोत असं आम्ही म्हणू शकत नाही. प्रियांनो, असाच एक इन्सिडेंट, एक प्रसंग काना येथील लग्नामध्ये आम्ही पाहतो की घडलेला आहे. योहान शुभवर्तमान याचा 2 अध्याय 1 ते 11 हे वचन आम्ही वाचलं, तर त्याच्यामध्ये आम्हाला समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताला एका लग्नामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. आणि त्या लग्नामध्ये असा प्रसंग झालेला आहे की तेथील द्राक्षरस संपलेला आहे. द्राक्षरस म्हणजे त्या काळामध्ये ज्यावेळेस एक प्रतिष्ठेचं लक्षण होतं की ज्यावेळेस लग्नामध्ये तुम्ही पाहुण्यांना बोलवता त्यावेळेस त्यांना द्राक्षरस सर्व केला जात होता. आणि ज्यावेळेस जो द्राक्षरस चांगला असेल तर ते लग्न देखील चांगलं गणलं जात होतं. आणि अशाच प्रकारे ज्यावेळेस द्राक्षरस त्या लग्नामध्ये वाढण्यात आला आणि काही काळानंतर म्हणजे सर्व लोक त्याचं सेवन करण्यापूर्वीच तो द्राक्षरस काय झालेला आहे, संपलेला आहे. आणि आम्हाला माहिती आहे की लग्नामध्ये एखादी गोष्ट संपते त्यावेळेस त्या लग्नामध्ये कोणत्या प्रकारचा गोंधळ निर्माण होतो, नाही का? त्या घरातल्यांना कोणत्या प्रकारे टेन्शन सहन करावं लागतं. आणि असाच काहीसा प्रसंग इथं घडलेला आपल्याला दिसतो. आणि त्यावेळेस त्या लग्नामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेतील पहिला चमत्कार इथं केलेला आम्हाला पाहायला मिळतं, नाही का? की त्याने पाण्याचा द्राक्षरस या लग्नामध्ये आम्ही पाहतो की त्याने केलेला आहे. आणि काय म्हटलेलं आहे, मी वाचतो वचन. येशू व दुसऱ्या वचनापासून वाचतो. येशू व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काय सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्यांकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. प्रियांनो, इथे गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की ज्यावेळेस द्राक्षरस संपला, प्रभू येशू ख्रिस्ताची आई मरिया त्याला विनंती करते. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने तिथं जे रांजण ठेवले होते, 6 रांजण ठेवले होते. आणि त्या रांजणामध्ये तिथल्या सेवकांना त्यांनी काय सांगितलं, भोजन कारभाराच्या सेवकांना, की तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते रांजण होतं, त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, ते पाण्याने भरा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलं, ते रांजण तुम्ही काय करा, पाण्याने भरा. प्रियांनो, इथं जर आम्ही पाहिलं की रांजण म्हणजे आमचं हृदय आहे, रांजण म्हणजे आमचं अंतःकरण आहे. आणि आमचं अंतःकरण कशा प्रकारे आहे हे आम्हाला इथं पाहायला मिळतं. बऱ्याच वेळा आम्ही आमचं जीवन जगत असताना आमच्या रांजणामध्ये काहीच नाहीये, आमच्या अंतःकरण रूपामध्ये काहीच नाहीये. बऱ्याच लोकांचं जीवन काहीच नाही, म्हणजे देवाचं वचन नाहीये तिथं. देवाचं वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये कार्य करत नाही, नाही का? म्हणजे त्यांचं अंतःकरण हे देवाचं वचन जिथं असायला पाहिजे, त्यांच्या अंतःकरणामध्ये, रांजणरूपी अंतःकरणामध्ये देवाचं वचन आम्हाला सापडत नाही. तर त्यांच्या अंतःकरणामध्ये काय आहे, सतत आणि सतत चुकीचे विचार, सतत आणि सतत अविश्वास आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची भीती आहे, नाही का? ह्या गोष्टी आम्हाला लोकांच्या अंतःकरणामध्ये पाहायला मिळतात. मग ज्या वेळेस अशा लोकांच्या अंतःकरणामध्ये सतत आणि सतत निगेटिव्ह किंवा नकारात्मक म्हणा किंवा चुकीचे विचार असतील, ते लोक कधीही त्यांचं जीवन आनंदाने जगत नाहीत. त्यांचं जीवन सतत आणि सतत कोणत्या तरी दुःखामध्ये ते व्यतीत करत असतात. त्यांचं जीवन नेहमी
दुःखी असतं, निराश असतं. का? कारण की त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाचं जिवंत वचन कार्य करत नाही. देवाचं जिवंत वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी साठवून ठेवलेलं नाहीये. बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही चर्चला जातो, आमचे पाळक साहेब असतील, देवाचे सेवक असतील, देवाचं वचन सांगतात आणि ते काय करतात, ते वचन केवळ कानाने ऐकतात, ह्या कानाने ऐकतात आणि त्या कानाने सोडून देतात. परंतु देवाचं वचन आम्ही यहोशुवाला काय परमेश्वराने सांगितलं, की ते रात्रंदिवस तू वाच, ऐक, त्याच्यावर चिंतनाने मनन कर, ते तुझ्या अंतःकरणामध्ये असू देत. तर त्या प्रकारे ते कधीही त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन साठवत नाहीत. त्यांच्या अंतःकरणामध्ये काय आहे? सतत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चुकीचे विचार आहेत, एकमेकांबद्दल द्वेष आहे, राग आहे आणि ह्या गोष्टींमुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये कधीही देवाचं वचन टिकाव धरत नाही. प्रियांनो, बघा ना, असे कितीतरी आम्ही उदाहरणं घेतले. एक उदाहरण जर घेतलं, एखाद्या व्यक्तीच्या शेजारच्याने कार घेतली की काही लोकांना खूप दुःख होतं. म्हणजे एक जगी उदाहरण मी तुम्हाला देत आहे. कार घेतली की त्यांना खूप दुःख होतं. कोणी घर घेतलं की त्यांना खूप दुःख होतं. आमचा बंधू, आमची भगिनी, आमचा भाऊ, आमचा शेजारी कुठल्या तरी गोष्टीमुळे खुश असेल की आमच्या अंतःकरणामध्ये वेदना व्हायला सुरुवात होते. आम्ही निराश व्हायला सुरुवात होतो. का? कारण की आम्ही कुठल्या तरी प्रकारे त्यांचा मत्सर करत असतो, कुठल्याही प्रकारे त्यांचा हेवा करत असतो. अरे, त्यांनी कार घेतली ना, माझ्याकडे तर बाईकच आहे, मला परमेश्वराने आशीर्वादित नाही केलं. अरे, त्यांनी 2 BHK फ्लॅट घेतलाय, अरे माझ्याकडे 1 BHK फ्लॅट आहे, माझ्याकडे 1 RK फ्लॅट आहे. नाही का? आमच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची उदासी यायला सुरुवात होते, एक प्रकारे निराशा आमच्या अंतःकरणामध्ये यायला सुरुवात होते आणि अशी लोक खूप निराशेने जीवन जगतात. अशी लोक खूप कुरकुरीने जीवन जगायला सुरुवात करतात. परंतु ते ह्या गोष्टीचा कधीही विचार करत नाही. अरे, जी गोष्ट परमेश्वराने मला दिलेली आहे ती माझ्यासाठी आशीर्वादित आहे. माझ्याकडे 1 RK फ्लॅट आहे का? परमेश्वरा, माझ्या घरामध्ये तुझी शांती आहे आणि मी तुला धन्यवाद देतो की मी 1 RK फ्लॅटमध्ये राहतोय. मी कुठल्या छपरा म्हणजे पत्र्याच्या शेडमध्ये राहत नाही, मी कुठल्या झोपडीमध्ये राहत नाही, परंतु परमेश्वरा, काय का असेना, तू माझ्या डोक्याला छप्पर दिलेला आहेस. अशी म्हणणारे लोक आम्हाला क्वचितच सापडतात. प्रियांनो, परंतु अशा चुकीच्या विचारांमुळे, नकारात्मक विचारांमुळे त्यांचं जीवन कधीही आशीर्वाद नसतं. त्यांच्या रांजणरूपी हृदयामध्ये सतत आणि सतत चुकीच्या गोष्टी असतात. परंतु प्रियांनो, एका गोष्टीचा विचार आम्हाला करणं गरजेचं आहे. इर्मायामध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्याचं हृदय हे सर्वात कपटी आहे, कारण की ते एका मागोमाग त्याच्या हृदयामध्ये काय आहे? वाईट विचार येत आहेत, वाईट विचार येत आहेत, वाईट विचार येत आहेत. काय येत आहेत विचार? कारण की तिथे देवाच्या वचनाला स्थान नाहीये, देवाच्या वचनांचं प्रगटीकरण नाहीये. आमच्यातले असे कितीतरी जण ख्रिश्चन आहेत, पिढ्यानपिढ्याचे ख्रिश्चन आहेत, ते देवाचं वचन वाचतात, सोडून देतात. का वाचतात? कारण की काहीतरी एक रूढी परंपरा आहे. बाबा, मी लहानपणापासून माझे आई वडील वाचतात, मी त्यांना पाहिलेलं आहे, माझ्या आजी आजोबांना वचन वाचताना, म्हणून मी वचन वाचणार, तेवढा एखादा अध्याय वाचणार, 10 वचन वाचणार, सोडून देणार. माझं दिवसभराची माझी ख्रिश्चनिटी किंवा माझं धार्मिक कार्य झालेलं आहे, आता बास झालं, नाही का? परंतु ती लोक कधीही आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन साठवत नाही. का? कारण की त्या वचनाचं त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रगटीकरण नाहीये. प्रियांनो, नाही का? त्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये सतत ते अविश्वासामध्ये जगत आहेत, चुकीच्या विचारांमध्ये जगत आहेत, भीतीमध्ये जगत आहेत. प्रियांनो, काही लोक, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे, काही लोक नुसतं देवाचं वचन वाचतात, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं चिंतन नाही, कुठल्याही प्रकारचं मनन नाही. त्यामुळे त्यांना देवाच्या वचनांचं कुठल्याही प्रकारचं प्रकटीकरण भेटत नाही. कुठल्याही प्रकारे त्यांना देव त्यांच्याशी बोलतोय असं त्यांना कधीही वाटत नाही. परंतु प्रियांनो, आमच्या रांजणरूपी हृदयामध्ये रांजणरूपी हृदयामध्ये कोणत्या गोष्टी आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आमचं अंतःकरण परमेश्वराच्या वचनरूपी पाण्याने भरलेलं आहे का? केवळ इथं जर पाणी पाहिलं तर केवळ देवाचं वचन आहे, केवळ वचन आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रगटीकरण नाहीये. परंतु ज्या वेळेस पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही चालतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही पुढे ठेवतो, तर तो प्रभू येशू ख्रिस्त त्या पाण्याचा द्राक्षरस करण्यासाठी समर्थ आहे. देवाचं वचन म्हणजे नुसतं आम्ही वाचलं म्हणजे ते पाण्याच्या स्वरूपामध्ये आपण समजूयात. परंतु ज्या वेळेस
देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करायला लागतं. देवाचं वचन विश्वासासह आमच्या जीवनामध्ये कार्य करायला लागतं. देवाचं वचन काय आहे हे आम्हाला समजायला लागतं. परमेश्वर त्या वचनाच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये काय बोलू इच्छितो, माझ्या जीवनामध्ये काय कार्य करू इच्छितो, हे ज्या वेळेस मला समजायला लागतं, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरण रूपी रांजणामध्ये देवाने काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. म्हणजे त्या पाण्याचा द्राक्षरस त्याने केलेला आहे. प्रियांनो, ही गोष्ट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे देवाचं वचन ग्रहण करतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन कशा प्रकारे स्टोअर करतो, आमच्या अंतःकरणामध्ये कशा प्रकारे ते स्टोअर करतो, त्या वचनांवर आम्ही कधी चिंतन आणि मनन केलंय का नुसतं आम्ही देवाचं वचन वाचत आहोत, नाही का? ह्या गोष्टींवर आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या मनामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, आमच्या मनामध्ये कशा प्रकारे आम्ही विचार करत आहोत इतरांबद्दल, आमच्या अंतःकरणामध्ये इतरांबद्दल प्रीती आहे का, आमच्या अंतःकरणामध्ये इतरांबद्दल कोणत्या प्रकारचे विचार आहेत, ह्या गोष्टींवर चिंतन आणि मनन करणं आज आम्हा ख्रिस्ती लोकांना अत्यंत गरजेचं आहे. आम्ही वचन केवळ घेतोय आणि सोडून देतोय का, आम्ही वचन केवळ वाचतोय आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं चिंतन आणि मनन न करता ते वचन आम्ही सोडून देतोय का, ह्या गोष्टी आम्हाला पाहणं आणि तपासणं आमच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे. प्रियांनो, बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की परमेश्वराला आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करायचं आहे, परमेश्वराला आमचं अंतःकरण बदलायचं आहे. ज्या अंतःकरणामध्ये काहीच नाही, त्या अंतःकरणामध्ये तो सांगत, त्याच्या देवाच्या लोकांना सांगत आहे, त्याच्या सेवकांना सांगत आहे की तू जा अंशुमनच्या जीवनामध्ये कार्य कर. त्याच्या अंतःकरणामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तू देवाच्या वचनाने रिप्लेस कर. मग ज्यावेळेस तो सेवक अंशुमनकडे येतो, अंशुमनला सांगतो की देवाचं वचन तुला हे सांगतंय, त्यावेळेस अंशुमनची जबाबदारी आहे की त्याने ते वचन स्वीकारायचं आहे, त्या वचनांवर चिंतन आणि मनन करायचं आहे. आणि मग ज्यावेळेस तो त्या वचनांवर चिंतन आणि मनन करेल, त्या पाण्याचा द्राक्षरस त्या अंतःकरणामध्ये झाल्याशिवाय प्रियांनो राहणार नाही. आणि ज्या वेळेस पाण्याचा द्राक्षरस होईल, अंशुमनचं जीवन पूर्वीच्या जीवनासारखं राहणार नाही. अंशुमनचं जीवन पहिला जसं अंशुमन होता तसं त्याचं जीवन राहणार नाही, तर त्याचं जीवन काय होईल, बदलेल. आम्ही पाहतो की इथं जो द्राक्षरस होता तो पहिल्यापेक्षा कसा होता, पहिला कसा होता, लोकांना पहिला कसा लागला, हा द्राक्षरस पिल्यानंतर पहिला तो निरस लागला. आपण पाहतो ना, बऱ्याच लग्नांमध्ये जातो की बेस्ट जे असतं ते आपण सुरुवातीला देण्याचा प्रयत्न करतो. बेस्ट जे असतं, जे उत्तम असतं ते देण्याचे आपण काय करतो, सुरुवातीला घाईगडबड करत असतो. परंतु या लग्नामध्ये आम्ही पाहतो की ते काय म्हणतात, लग्न ज्याचं आहे त्याला काय म्हणतात 10व्या वचनामध्ये, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक येतेचे पेले मग निरस वाढतो. म्हणजे पहिल्यांदा चांगला द्राक्षरस वाढतात आणि नंतर जो शिल्लक राहिलेला असतो किंवा पाणी मिक्स केलेला असतो तो निरस असा द्राक्षरस वाढतो. परंतु आमचं ख्रिस्ती जीवन वेगळे, ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनांवर चिंतन आणि मनन करतो, देवाचे लोक, देवाचे सेवक ज्यावेळेस आम्हाला वचन सांगतात, आमचं अंतःकरण त्या वचनाने भरू लागतं आणि मग ज्या वचनांवर आम्ही चिंतन आणि मनन करू लागतो, त्यावेळेस आमचं जे पहिलं जीवन होतं जे निरस आहे, ज्याच्यामध्ये परमेश्वराला कुठल्याही प्रकारे स्थान नाही, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या साक्षी नाहीयेत, परंतु ज्या वेळेस ते वचन चिंतन आणि मननामध्ये परिवर्तन होतं, पाण्याचं द्राक्षरस होतो, त्या वचनाचं एक देवाचं वचन कार्य करणारं वचन असं रूपांतरित होतं, त्यावेळेस आमचं जीवन साक्षीमय होतं. आमच्या जीवनामध्ये एक प्रकारची शांती आम्ही आजमावतो, आमच्या जीवनामध्ये एक प्रकारचं समाधान की जे परमेश्वराकडून आहे ते समाधान आम्ही आजमावतो. परमेश्वराचं कार्य करण्यासाठी आम्ही तयार होतो. आमचं अंतःकरण प्रार्थना करण्यासाठी उत्स्फूर्त होतं, इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी उत्स्फूर्त होतं. आमचं अंतःकरण परमेश्वराला सोडून राहू शकत नाही, देवाचं वचन वाचल्याशिवाय राहू शकत नाही. रोज आणि रोज आम्ही इतरांसाठी मध्यस्थी केल्याशिवाय, मध्यस्थीची प्रार्थना केल्याशिवाय किंवा परमेश्वराकडे त्यांच्यासाठी मध्यस्थी केल्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. मग आमच्या अंतःकरणामध्ये प्रियांनो आज काय आहे? आमच्या अंतःकरणामध्ये केवळ चुकीचे विचार आहेत का? इतरांबद्दल द्वेषाचे विचार आहेत का? आमच्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ जगिक विचार आहेत का की जे परमेश्वरापासून आम्हाला दूर घेऊन जात आहेत? आमचं अंतःकरण कशाने भरलेलं आहे? आमच्या रांजणात, अंतःकरण रूपी रांजणामध्ये आज आम्ही काय साठवलेलं आहे ह्याच्यावर चिंतन मनन करूयात प्रियांनो.
नाही का. आणि आमचं अंतकरण जर त्या रांजना केवळ पाण्याने किंवा इतर गोष्टींनी भरला असेल तर त्या परमेश्वराला आज आमच्या अंतकरणामध्ये इन्व्हाइट करूयात की परमेश्वरा तू आमच्या अंतकरणामध्ये ये, तू आमच्या अंतकरणामध्ये ये आणि आमचं हृदय तू परिवर्तन कर. आमच्या अंतकरणामध्ये जे काही चुकीचे विचार आहेत ते तू बदल आणि त्या पाण्याचा तू द्राक्षरस कर. म्हणजे इतरांच्या जीवनामध्ये आम्ही लोकांना त्रास देणारे राहणार नाही तर लोकांचे त्रास कमी करणारे असे होऊ. लोकांना आम्ही त्रस्त करणारे नसून लोकांना देवाच्या वचनाकडे वळवणारे असे होणार आहे. जे लोक नाशाच्या मार्गामध्ये आहेत, जे लोक सार्वकालिक मरणामध्ये जीवन जगत आहेत, व्यसनामध्ये जीवन जगत आहेत, पापामध्ये जीवन जगत आहेत, अशा लोकांना आमच्या अंतकरणामध्ये साठवलेलं जे देवाचं वचन आहे ते आमच्या मुखाच्या द्वारे सांगून आम्ही काय करू, त्यांना नाशाच्या मार्गावरून सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर आणू. जे लोक चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत, व्यसनाधीन आहेत, पापामध्ये आहेत, त्या लोकांना ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन सांगू त्यावेळेस त्यांचं अंतकरण बदलणार आहे. त्यांच्या अंतकरणामध्ये देखील पाण्याचा द्राक्षरस झाल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. आणि ज्यावेळेस ते त्या देवाचं वचन चाकतील, ते द्राक्षरस चाकतील तर पहिल्या जीवनापेक्षा त्यांचं दुसरं जीवन हे अत्यंत आशीर्वादित असणार आहे. देवाच्या वचनाला धरून असं जीवन असणार आहे. म्हणून आज आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करत आहोत, आम्ही आमच्यातच रमून गेलेलो आहोत का? आम्ही आमच्याच विचारांमध्ये, आम्ही आमच्याच भयामध्ये, आम्ही आमच्याच भविष्याच्या चिंतेमध्ये रमून गेलेलो आहोत का? का आम्हाला देवाने जे वचन दिलेलं आहे ते आमच्या अंतकरणामध्ये त्या द्राक्षरसाचं काम करत आहे की जो द्राक्षरस पहिल्या द्राक्षरसापेक्षा चविष्ट आहे, अगदी चांगला आहे, नाही का, की जो आमचं अंतकरण जो लोकांचं अंतकरण बदलण्यासाठी सक्षम आहे तो द्राक्षरस आहे का आम्ही अजून केवळ निगेटिव्ह थॉट्स घेऊन चाललेलो आमच्या मनामध्ये, भीती, अविश्वास, चिंता, काळजी ह्यामध्येच अजून आमचं जीवन व्यतीत आहे. ह्या गोष्टींवर चिंतन आणि मनन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की देवाचं वचन, इब्री लोकांचं पत्र याचा 4था अध्याय 12वं वचन आम्हाला काय सांगतं, मी पुन्हा एकदा वाचतो आपल्यासाठी. एक मिनिट. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. देवाचं वचन कसं आहे? जिवंत आहे, सजीव आहे, म्हणजे ते सक्रिय, म्हणजे पूर्णपणे कार्य करणार असं देवाचं वचन आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा, म्हणजे दोन्ही बाजूने धार असणारं ते देवाचं वचन आहे. तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. म्हणजे जिथं डॉक्टर जाऊ शकत नाही, तिथं जगातला कुठलाही कोणीही जाऊ शकत नाही, तिथं देवाचं वचन जातं. जीव व आत्मा या ठिकाणी डॉक्टर जाऊ शकत नाहीत प्रियांनो, परंतु देवाचं वचन तिथं जाऊन कार्य करणार आहे, आरपार भेदून जाणार आहे. मनातील आमच्या काय विचार आहेत, मनात आमच्या काय हेतू आहे याचं परीक्षण करणार असं देवाचं वचन आहे. आमच्या रांजणामध्ये काय विचार आहेत, आमच्या अंतकरणामध्ये काय विचार आहेत, आमचं अंतकरण कशा प्रकारे विचार करत आहे, आमचं अंतकरण कुठं चाललेलं आहे, आमच्या अंतकरणाची दिशा काय आहे, हे सर्व ओळखणारं देवाचं वचन आहे. कारण की केवळ एकमेव देवच आहे की जो आमच्या अंतकरणाचं परीक्षण करू शकतो. आमच्या अंतकरणामध्ये काय, एका बंधूबद्दल मी कुठं आडी धरून बसलेलो आहे का, एखाद्याच्या बंधूबद्दल मी कुठं द्वेष धरून बसलेलो आहे का, मी एखाद्याबद्दल प्रीती करत आहे, मी केवळ वरचेवर प्रीती करत आहे, मी फक्त दिखाव्यापुरतं देवाचं वचन वाचत आहे, हे सर्व जाणणारा कोण आहे, तर आमचा परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराला आम्ही कधीही फसवू शकत नाही प्रियांनो. म्हणून आमच्या रांजणामध्ये काय आहे हे पाहणं प्रत्येक वेळेस, रोज आणि रोज आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. जर आमचं जीवन देवाच्या वचना व्यतिरिक्त दिशाहीन चाललेलं आहे तर समजून घ्या की रांजणामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी आम्ही टाकलेल्या आहेत, काहीतरी चुकीचे विचार आम्ही आमच्या अंतकरणामध्ये पेरायला सुरुवात केलेली आहे. लगेच आम्हाला देवाकडे माघारी फिरणं गरजेचं आहे. लगेच आम्हाला आमचा ट्रॅक बदलणं गरजेचं आहे.
किंवा आम्ही आउट ऑफ ट्रॅक झालो असेल तर त्या ट्रॅकवर येणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. त्या रस्त्यावर परमेश्वराने दाखवलेल्या रस्त्यावर चालणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आमच्या रांजणामध्ये काय आहे हा विचार परमेश्वर आज आम्हाला करायला लावत आहे. मग आज आम्ही आमच्या अंतःकरणाचं परीक्षण करूयात, आमच्या अंतःकरणामध्ये डोकवूयात. प्रत्येकाने आज आपल्या अंतःकरणामध्ये डोकून अंतःकरणाची पडताळणी करूयात त्या देवाच्या वचनाच्या द्वारे. जर चुकीचे विचार असतील तर आजच त्या विचारांपासून मागे फिरूयात. जर चिंतेचे विचार असतील तर परमेश्वरावर सर्व चिंता काळजी भय आम्ही सोडूयात. जर नकारात्मक विचार असतील तर देवाच्या वचनांच्या द्वारे ते नकारात्मक विचार आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करूयात, नाही का. आणि आम्ही का दुःखी आहोत आमच्या जीवनामध्ये ह्याचं जर मगाशी मी जे उदाहरण सांगितलं, आम्ही आमच्या जीवनामध्ये का दुःखी आहोत, कारण दुसऱ्यांबद्दल आम्ही खुश नाही आहोत. आम्ही दुसऱ्यांबद्दल खुश राहायला शिकूयात. आमच्या बंधूंबद्दल, आमच्या बहिणीबद्दल आम्ही आनंद करायला सुरुवात करूयात प्रियांनो. कारण की देवाचं वचन सांगतं, आनंदी हृदय उत्तम औषध आहे आणि खिन्न हृदय हाडे शुष्क करीते. मग आज आमच्या रांजणामध्ये आनंद आहे का? इतरांबद्दल, स्वतःबद्दल, स्वतःच्या लेकरांबद्दल, स्वतःच्या कुटुंबियांबद्दल हे देखील आम्ही चेक करूयात. आमच्या रांजणामध्ये खिन्न विचार आहेत का, की जे आमचे हाडे शुष्क करीतात? तर ते विचार बदलण्यासाठी देवाला त्याची विपुल कृपा आपण मागूयात. देवाला सांगूयात की परमेश्वरा, तू माझ्या जीवनामध्ये तुझी कृपा पुरव, की जेणेकरून माझं अंतःकरण काय होईल, बदलेल. माझ्या अंतःकरणामध्ये जे चुकीचे विचार आहेत ते निघून जातील. माझं अंतःकरण हे अगदी शुद्ध होईल, पवित्र होईल आणि आपलं अंतःकरण बदलण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ त्या परमेश्वरामध्ये आहे. ज्या पद्धतीने त्या पाण्याचा द्राक्षरस करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, त्याच पद्धतीने आमचं अंतःकरण बदलण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ त्या परमेश्वराकडे आहे. आणि तो परमेश्वरच त्या आमचं अंतःकरण बदलण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. तो बदलू शकतो. केवळ आम्हाला काय करायचं आहे, आमचं अंतःकरण त्या परमेश्वराच्या हातामध्ये द्यायचं आहे, नाही का. त्याच्या वचनांनी आमचं अंतःकरण प्रियांनो भरून टाकायचं आहे. मग ह्या गोष्टींवर चिंतन आणि मनन करत असताना आज आमच्याशी परमेश्वर काय बोलू इच्छितो प्रियांनो, नक्कीच देवाच्या वचनांनी आमच्या अंतःकरणाचा ठाव घेतलेला आहे. या आपण त्याच्या ह्या सर्व गोष्टींचा विचार करूयात, या सर्व गोष्टींवर चिंतन आणि मनन करूयात आणि आमचं अंतःकरण बदलण्यासाठी त्या परमेश्वराला साह्य आणि मदत मागूयात. देवबाप करो, वाचलेलं सर्व वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. थँक्यू.